या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी की ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या होणार आहे आणि एक भव्य पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली जाईल असं कळतंय. वरळी NSCI डोममध्ये पत्रकार परिषद घेण्याची तयारी जी ती केली जाते असं सूत्रांकडनं कळतंय. मातोश्रीवर आज प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे आणि उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा ही NSCI डोममध्ये पत्रकार परिषद घेत केली जाणार आहे. आता एक क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महायुतीनं आपल्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे, मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे, पण दुसरीकडे मात्र सगळ्या लोकांमध्ये चर्चा आहे, सगळ्या मतदारांमध्ये चर्चा आहे, राज्यभरात ही चर्चा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केव्हा एकत्र येणार. एकत्र येण्याचं निश्चित झालंय, पण तो दिवस कुठला या संदर्भात आपण पाहिलं तर अगदी काल परवापासूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महत्त्वाचे नेते देखील शिवतीर्थवरती हजेरी लावताना दिसत होते आणि अखेर उद्या याबद्दलची घोषणा जी ती केली जाईल. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्या बरोबर आहेत. सुमित, अखेर उद्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याची घोषणा केली जाणार का? बरोबर आहे. याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला उद्या मिळेल. सूत्रांकडून ही माहिती कळते. ज्या ठिकाणी महाराष्ट्र मेळावा झाला आणि दोन बंधू कधी नव्हे ते इतक्या वर्षांनी एकत्र ज्या ठिकाणी आले त्याच NSCI डोम मध्ये आता युतीची घोषणा होणार आहे आणि त्याच सगळ्या संदर्भातली तयारी तिथे सुरू झालेली आहे. एकत्रितरित्या एक पत्रकार परिषद उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे घेतील NSCI डोम मध्ये आणि तिथे या युतीची घोषणा केली जाईल. आणि पुढे मतांचं गणित कसं असेल किंवा जागा वाटपाचं गणित कसं असेल, कशी निवडणूक एकत्रितरित्या लढली जाणार आहे, या सगळ्याची घोषणा या पत्रकार परिषदेमधून केली जाणार आहे. इतक्या वर्षांपासून ठाकरे बंधू एकत्र कधी येणार हा प्रश्न विचारला जात होता आणि गेल्या काही काळापासून आधी महाराष्ट्र जो काही दिवस झाला त्या दिवशी किंवा महाराष्ट्र मेळाव्याला हे दोन्ही नेते पहिल्यांदा एकत्र आले आणि त्यानंतर मग भेटीगाठी वाढल्या, एकमेकांच्या घरी जाणं असेल, एकमेकांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना भेटणं असेल, हे सगळं एकत्र सुरू झालं. पण पक्ष एकत्र कधी येणार हा देखील प्रश्न मात्र कायम होता आणि त्या प्रश्नाला आता पूर्णविराम कदाचित उद्या मिळणार आहे. कारण NSCI डोम मध्ये पत्रकार परिषदेची तयारी सुरू झालेली आहे. एकत्रितरित्या हे दोन्ही बंधू येतील आणि युती संदर्भातली अधिकृत घोषणा करतील आणि त्यानंतर जागा वाटप कसं असेल, कशा पद्धतीने निवडणुका लढवायच्या आहेत, कशा पद्धतीने कशा पद्धतीने एकत्रित येऊन या दोन्ही नेत्यांना किंवा इतर सगळ्याच पक्षातल्या नेत्यांना एकत्र आणून मनोमिलन करून त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं आहे या सगळ्या संदर्भातली घोषणा उद्या होणार आहे. अवघे काही आता तास उरलेले आहेत. NSCI डोम मध्ये ही पत्रकार परिषद होईल आणि तत्पूर्वी आज मातोश्रीवर सगळ्या नेत्यांची एक महत्वाची बैठक बोलावलेली आहे. सगळे प्रमुख नेते तिथे उपस्थित असतील. त्या बैठकीमध्ये सगळ्या उद्याच्या पत्रकार परिषदेचा अहवाल तयार केला जाईल. काय काय सांगायचं आहे, काय काय बोलायचं आहे, कसं जागा वाटप असणार आहे, या सगळ्या संदर्भातल्या उद्याच्या या बैठकी संदर्भातल्या किंवा पत्रकार परिषदे संदर्भातली महत्वाची माहिती या नेत्यांना आजच्या या बैठकीमधून दिली जाणार आहे. सुमित, याच NSCI डोम मध्ये गेल्या वेळी मराठीच्या मुद्द्याला घेऊन ठाकरे बंधू एकत्र आल्याचं म्हणजे एकाच व्यासपीठावरती एकत्र आल्याचं आपण पाहिलेलं होतं. आता इथेच ही पत्रकार परिषद जी पार पडते उद्या डायसवरती नेमकं कोण कोण असणार पत्रकार परिषदेमध्ये याबद्दल काही कळू शकलंय का? म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त इतरही काही नेते असतील का? या सगळ्या संदर्भातली अधिकृत माहिती कोणती अद्याप मिळालेली नाहीये किंवा सूत्रांकडून तशी कोणती माहिती मिळाली नाहीये. कारण हा महत्वाचा दिवस असणार आहे उद्याचा, कारण तो युतीची घोषणा करणारा दिवस आहे. याआधी आपल्याला ठाऊक आहे जेव्हा महाराष्ट्र दिन साजरा झाला किंवा महाराष्ट्र मेळावा साजरा झाला, मराठी मेळावा साजरा झाला, तेव्हा फक्त दोन भाऊ त्या मंचावर आधी होते आणि त्यानंतर मग दोन परिवार एकत्र आले आणि मग नेते देखील मंचावर आलेले होते. सुरुवातीला केवळ दोन भाऊ एकत्र आलेले